नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आहे आणि सहकार्याची सुद्धा बातमी आहे. लाडकी बहीण म्हणल्यावर तुमची काळजी सरकार घेणार, यात काही वादविवाद काहीच नाही. तर होतं असं की KYC करताना ज्यांना मूलबाळ आणि नवरा दोन्ही किंवा वडीलही नाहीये, तर अशा लोकांनी करायचं काय? तर विषय असा आहे की ह्याचं निवारण झालेलं आहे. वेबसाईटमध्ये बदल झालेले आहे. ज्यांना नवरा वारला आहे तर त्यांनी त्याचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. विधवा वारला आहे, घटस्फोटित असेल तर आवश्यक कागदपत्र जे साईडवर मागितले गेले ते अपलोड करायचे आहे. आणि ज्यांना वडील नाही आहेत त्यांनी डेथ सर्टिफिकेट म्हणजे जी आवश्यक कागदपत्र वेबसाईटवर मागितली गेली ती अपलोड केल्यानंतर तुमची KYC पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, अनेक जणांना वाटत होतं की OTP सेंड केला तरी येत नाही, थोड्या वेळाने येतो. येत नाही असं होत नाही, थोड्या वेळाने येतो. आणि सांगण्याचे बाब असे आहे की तारीख वाढणार आहे. स्वतः आदितीताई तटकरे, बाल व महिला विकास कल्याण मंत्री यांनी सांगितले आहे की महिलांची संख्या खूप पेंडिंग आहे, त्यामुळे ही तारीख वाढणार आहे. 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख नसणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करण्याची काही गरज नाहीये. निवांतपणे फॉर्म भरा, फक्त भरा एवढं सरकारचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब जे गरजेचं आहे ते नक्की करा.